आहोत आता आम्ही. काय आपली लाल परी. PMT प्रवास करायचा म्हणल्यास ट्रॅफिकचा सामना करावाच लागतो. पुण्यात फिरायला जातो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं गाडी या ब्लॉग चॅनलवरती. कावळा गेला आणि बगळा होऊन आला. कसलाय इस्त्री नाही हो, खराब झाली इस्त्री जरा. तर निघालो होतो आता आपण. जर्नी सुरुवात. कुठे जायला काय जायला पुढे गेले सांगूया. चला मग आधी निघूया. बहिणी बहिणी कशा दिसायला बघा. गरबडीन लोगू लोगू निघाल्या पुढे पुढे. परत घेऊन निघाली बाजारला. पहिली तरी का बर रस्त्याने जाता होता आपण. चला मग बिल्डिंग बघा मागली. दाद्यामध्ये लावून टाका. यायला तर तुम्ही ओळखीलच असं गाडीवाले. तर निघालो दादा आपण. इथं पाहुण्याच्या घरी आलो, चहा पाणी केलं. त्याची वाट बघत बसलो होतं. आले ते आता. चला जाऊया. गाव मधल्या चौकात आलात आपण. इकडे आहे बस स्टॉप. प्रवास करायचा म्हणल्यास ट्रॅफिकचा सामना करावाच लागतो. पुण्यात फिरायला जातो. इकडे जायला आता दुसऱ्या स्टेशनला. इकडे जायला आता दुसऱ्या स्टेशनला. आता आला तर आम्ही बस स्टँडला. गर्दी कमी आहे आणि बघूया आपल्याला गाडी कोणत्या गाडीत बसायचं. लालपरी त्या साईडला आहे आणि इकडं पुणे सिटी मधल्या बस बघत आहोत आता आम्ही. काय आपली लाल परी. त्यापेक्षा फळ फ्रूट घेतले असते किंवा भेळ घेतले असते. खुशीला तुम्हाला दोघाला. काय बिस्किट बघ किती जड आहे. किती खोक काय दिले. बिस्किट बघ किती झाली. ए खोल पटकन. चला आता प्रवासाचा आनंद घेऊया. लालपरीत आला. अर्ध तिकीट आहे कोण तरी बरं. हा माणसं जास्त 5 जण आहेत. किती जण आहे आपल्याला बोलत आहे आपल्याकडे. सकाळून लवकर निघालतात त्यामुळं गाडीमध्ये बसूनच चाललाय खाण्याचा. काहीतरी करायला लागेल त्या बसल्या बसल्या काय. त्या साईडला पुढे बोगदा चालू झाला. बोगदा
हे आहे मित्रांनो सातारा बस स्टॉप, जे की अशी गर्दी आहे बघायचं कामच नाही. तर इकडे कशासाठी आलात तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला विसरू नका. सांगतो तुम्हाला, आपल्या परळीचं नाव आहे बरं का इथं 9 नंबर.